वहिनी, माझा चहा पण आणा. हो तयार आहे आणते. आले क्रांतिकारी आले. अरे आहेच मी क्रांतिकारी. अरे मी आहे म्हणून ही कॉलनी अजून टिकून आहे, समजलास? नाहीतर राजे प्रधानांनी केव्हाच विकून खाल्ली असती. स्थावर मालमत्तेची टॉवर मालमत्ता झाली असती. आपल्यातले काही लोकांना ते हवंच आहे. त्यात आमचे चिरंजीव आणि सुनबाई पण आहेत. मामी का नाही आली अजून? हा म्हणजे ती कुठे गेली? घ्या जावई माझा भला की बाला. अरे सकाळपासून एवढे हाकारे देत उत्तरेच्या मोहिमेवर गेल्यासारखी ती गेली आहे आणि एवढ्यात विसरलाच? अहो काय काय लक्षात ठेवायचं एकट्याने? अरे समोर प्रधानांकडे सायली ऋग्वेदच्या लग्नाची बोलणी करायला. हा आता गेली म्हणजे काय, ती अगदी लग्नाची तारीखच ठरवून येणार. अरे पण मी प्रधानांची गाडी बाहेर जाताना बघितली. तिघेही गाडीत बसून बाहेर गेलेत. मग ही काय स्वयंपाकाबरोबर सगळी बोलणी करून येणार आहे? लग्नातलं जेवणही स्वतःच करते म्हणली नाही म्हणजे मिळवलं. हो हे होऊ शकतं. तिकडे नवरा नवरीच्या डोक्यावरती अक्षता पडतायत आणि आमच्या सौ तिकडे भटारखान्यात तांदूळ रांधतायत घामाघूमून. आला आमचा राघव भरारी अटके पार झेंडा रोवून आला. अहो राघो भरारी कसला, राघो भारी म्हणा, राघो भारी. मामी सौदीचं लग्न ठरलं ना? कधी आहे? मी काय घालू त्याच्यात? तू नऊवारी साडी नेस, गोड दिसशील. आणि मला ब्लाऊज कोणाचा येईल? तू ब्लाऊज मऊ मामीचा घाल, एकदम परफेक्ट फिटिंग. गप्रे सुरू. सदा सर्व काळ तिला टोचत असतोस. अगं मला जाम मज्जा येते तिला असं मस्तपैकी टोचून 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 बोलायला. तिला लागत नाही ना, मऊ मऊ आहे ती. झाली ना गो सगळी बोलणी? हो ए जाडू मला पाणी घेऊन ये ग आणि सांग काय काय ठरलंय ते. हा चला पण इकडे बसूया आता. चला म्हणजे या अण्णा कानविंद्याची नात राजे घराण्यात सून म्हणून जाणार. काळाचा महिमा दुसरं काय. अरे जनतेचा कौल लक्षात घेऊन युती करावी लागते अण्णा. हं. बरं लग्नाचं कधीच ठरवतायत? काय हुंडा मिंडाने मागितलं त्या मल्लिकानी? अरे काय हुंडा मागेल ती? सगळं पितळ उघड पाडीन अख्ख्या कॉलनीत. बाप कसा बिल्डर झाला ते सांगेन सगळ्यांना. अहो हुंडा कशाला मागेल ती? आपल्या सायलीत काय कमी आहे? आपल्या सायलीला नकार दिलाय मल्लिकाने. नकार दिलाय का? आपल्या सायलीत काय कमी आहे? सायलीत काही कमी नाही, माझ्यात जास्त आहे म्हणून नकार दिलाय मल्लिकाने. म्हणजे अगं बोल ना आता तोंड उचकटून. हं? अगो काय झालं? का नाही म्हणाली मल्लिका? मी जाडी आहे म्हणून. ती म्हणाली तुझी आई पण जाडीच होती, तू पण जाडीच आहेस, म्हणजे तुझी मुलगी पण जाडीच होणार. तुमच्या जीन्स मध्येच आहे म्हणे ते. अरे ती आमच्या जीन्स मध्ये असेल नाही तर परकर पोलक्यात असेल. अरे तुझ्या बापाचं खाऊन नाही जाड झालो आम्ही. आम्ही आमच्या कष्टाचं खातो. आदिवासींच्या जमिनी हडप करून नाही, समजलंस? अण्णा शांत हो जरा तू. अरे कसा शांत होऊ? माझ्या नातीला नकार देते म्हणजे काय? अण्णा हे बघ पण तुलाच ती त्यांच्या घरात सून म्हणून जायला नको होती ना. अरे ते मी नकार दिल्यानंतर त्याने नकार देऊन नाही. भाऊजी शांत व्हा बघू. विषय संपला. पण आता मी इथे राहिलो तर माझं बीपी वाढेल. मी जातो. मामी तू रडू नकोस ना. तिचं काय करायचं ते नंतर बघू. आधी आपल्या सायलीला कसं समजवायचं ते बघूया. का का मीच का मीच का 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 करशील? अरे विराज बेटा कशाला स्वतःचं तोंड फोडून घेतोय? अरे बाबा मी जाऊन सायलीला विचारलं म्हणून तिने जाऊन ऋग्वेदला सांगितलं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यांना कळलं. मी जर विचारलंच नसतं तर त्यांना कधी कळलंच नसतं ना. मीच तो नतद्रष्ट. अरे विराज नाही पण तू सायलीला कधी कळलं असतं की तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून? कळलंच ना कधीतरी. कधी?
तिचं लग्न दुसऱ्या कोणासोबत झाल्यानंतर? ते पण आहेच म्हणा. जुई मी घेते वाढायला. नको आहे, तुम्ही बसा. डोळे पुस आधी, नाही तर ते अश्रू जेवणात पडून खारट होईल सगळं. हो, अगं एवढं काय मनाला लावून घेतेस त्या मल्लिकेचं बोलणं? माझं काही नाही हो, मला सवय असं बोलणं ऐकायचे. पण साऊचं काय होईल? तिचं काय, दुसरा एखादा चांगला मुलगा बघू आणि लग्न लावून देऊ तिचं, होईल सगळं नीट. एवढं सोपं असतं काय हे? आणि मनात एकाला ठेवून दुसऱ्याबरोबर आयुष्य सुखात काढता येतं का? होणार, सगळं छान होणार. मी नाही रे जगू शकत शिवाय. येस, आय नो. तिचं काय होईल रे? तिचं लग्न होईल. नाही हा. अरे तुझ्याशी पालीसारखा झटकून दे बघू हा निगेटिव्ह विचार. थिंक पॉझिटिव्ह, व्हेरी पॉझिटिव्ह. पण मला सांग, तुझ्यावर, तुझ्या सावर आणि तुमच्या प्रेमावर विश्वास आहे ना? हो. मग झालं तर गो अहेड, आय एम विथ यू. कशासाठी यू आर विथ हिम? काय नाही, हा म्हणत होता काय? हे की राजे प्रधान फर्मचा ह्यांनी लोगो तयार केलाय. मी म्हटलं याला की मला आवडला तर गो अहेड, आय एम विथ यू. लोगोचं बघू मग. आधी काही लोक बदलायला हवेत फर्म मधून. चला झोपायला. हो. तू पण चल रे. खिडकी बंद कर, डास येतील. पण आता आपल्या साऊला कसं सांभाळायचं तेच कळत नाहीये मला. तिला कळलं नसेल ना तर आधी सांगूयाच नको. हळूहळू तिच्या मनाची तयारी करू आणि मग सांगू. मी सांगते तसं सगळ्यांना. ए वहिनी, जेवायला वाढ न ग, जाम भूक लागलीये. मी पटकन फ्रेश होऊन येते. हा हो राजा. आई तुला माहित आहे सौदीला नाही म्हणाले तर मलिका आजी. सॉरी मलिका आंटी. तिला तू आंटी म्हण नाही तर पणजी, पण हे नकाराचं बोलायचं नाही हो. अगं पण का नकार दिला? ते मग सांगते, पण हा विषय आता बंद. सगळ्यांना बजावतेय, बोलणी झालीच नाही असं सांगायचं. पण सायली कुठे आहे? अजून आली नाहीये ती. तिचीच काळजी वाटते. यश फोन कर रे तिला. हा. काय रे यशू, फोन केलेलास? सौदी तुला काय कळलं का? ते मऊ मामी बोलणी करायला गेली त्याचं काय झालं? चला सगळी, चला 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 चला. ये पिल्लू, चल आपण बसूया जेवायला. हा बसा, सगळीजण बसा. चला चला या. अगं ते मऊ मामी बोलणी करायला. नाही ना कळलं मला. तो खडूस रू पण सांगायला तयार नाही. म्हणे तुझी आऊच सांगेल. आऊ काय झालं सांग ना. अगं खा. अगं काही नाही ग, आज बोलणीच झाली नाही. का? ते मला उशीर झाला ना तिकडे पोचायला, आणि मग शुभ वेळ टळून गेली होती, म्हणून मग काही बोलणीच नाही झाली. आणि मग त्यांनाही पार्टीला जायचं होतं ना, म्हणून मग पुढे ढकललं ते. मग रू मला असं का म्हणाला की तुझी आऊच सांगेल म्हणून? असं म्हणाला का तो? अगं हिला लेट झाला ते सांगायला त्याला ऑकवर्ड वाटलं असेल ना जरा. हा, असं कसं सांगणार तो की तुझी आई लेट झाली म्हणून बोलणं बारगळलं? अगं बाई, लोणचं विसरले. हिला आवडतं, विसरले आणते. बस ना, जेवायला बस. बस बस बस. साऊ साऊ, अगं ऐक साऊ. आऊ काय झालंय मला प्लीज खरं सांग. अगं खरंच सांगते, मला खोटं बोलता येतं का? तेच म्हणते मी, खोटं नाही बोलता येत तुला. तुझ्या डोळ्यात दिसतं ते. काय झालंय? सौदी सौदी मी सांगते ते का? हे घे लोणचं. लोणचं आवडतं ना तुला? चला चला चला. भात आणि लोणचं खायचं आता. बसा बसा. मम्मम करूया आपण. हा आला का
ना? रचून वेगळं सांगणार होतेस का? सॉरी. मग काय, मी काय वेडी वाटली का तुम्हाला? तू साडू असल्यामुळे मल्लिका आंटी आजीनी आपल्या सावधीला नकार दिलाय ते सांगायला? काय? हे खरंय? काय विचारते मी? अहो झाड असल्यामुळे नकार दिला मल्लिका मावशीने? नाही, माझा ना विश्वासच बसत नाही. नाही सायली, खरं आहे. सुरू सुरू काय आता कळलंच आहे तर काय लपवायचं तिच्यापासून? आणि एक ना एक दिवस सांगावंच लागलं असतं ना. तुझ्या ही जाड असल्यामुळे पुढे तूही तशीच जाड होशील असं वाटतंय त्यांना, म्हणून नकार दिलाय. आणि सत्य आहे, स्वीकारायलाच हवं. हे काही कारण आहे का? मूर्खासारखं काहीतरी इलॉजिकल. मूर्खासारखं इलॉजिकल? सगळा दोष हिचाच आहे. काय करून ठेवलंय स्वतःच? अगं बाहेर कुठेतरी घेऊन फिरायचं म्हणजे सुद्धा लाज वाटते मला. 4 लोक विचारतात तुमची आई का म्हणून, काय उत्तर देणार आहे मी? आरशात बघ म्हणावं जरा, मावशील तरी का कुठल्या तरी आरशात. युजलेस. हो, युजलेसच आहे मी. युजलेसच आहे मी. आणि आई तर मी तेव्हाच झाले हो, जेव्हा माझी आई अचानक वारली. 10वीत होते तेव्हा मी. 80% मार्क्स मिळाल्याच्या आनंदात दावत घरी आले आणि आई माझे अण्णा कोलमडून पडले होते. ओक्साबोक्शी रडत होते लहान मुलासारखे. आणि माझा धाकटा भाऊ कावरा बावरा झाला होता. आईला मिठी भरून फक्त तिला हाका मारत होता ना, तेव्हाच मी आई झाले. आणि तेव्हाच मी युजलेस झाले. प्राध्यापिका व्हायचं होतं मला, पण मी 12वीला असताना युनियनच्या लफड्यात अण्णांची नोकरी गेली आणि मला शिक्षण अर्धवट सोडून बँकेत नोकरी धरावी लागली ना, तेव्हाच मी युजलेस झाले. मल्लिकाच्या घरजावई होण्याच्या ऑफरला नाकारून सूर्यकांत सामंत नावाच्या राजकुमाराने माझ्यासारख्या मूर्ख, बेढब, बावळट मुलीशी लग्न केलं ना, तेव्हाच मी युजलेस झाले. दिल लगा कधी पे तो परी क्या चीज है, असं झालं ना तुमचं? हो, माहेरी माझ्या आवडीचा एक आरसा होता. त्यात मी खूप सुंदर दिसायचे. खूप वेळ बघत बसायचे मी त्या आरशात. पण माझी आई गेली आणि तो आरसा मी झाकून टाकला. तेव्हापासून आजपर्यंत कधी कुठल्या आरशात बघितलं नाही हो मी. आणि कुठल्या आरशात मी मावते की नाही हे बघायला माझ्याकडे वेळ तरी कुठे असतो. पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत ही युजलेस बाई सगळ्यांच्या उपयोगाला पडून जेव्हा अंथरुणावर पाठ टेकते ना, तेव्हा ती मेलेली असते. पण तुम्हा सगळ्यांचे माझ्या हातचं खाऊन तृप्त झालेले चेहरे बघितले ना, की पुन्हा उठून दुसऱ्या दिवशी सगळं करायचं बळ येतं माझ्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू होतो एका युजलेस बाईचा युजफुल दिवस, इतरांसाठीचा. काय वाढणार आहे का आज, का उपाशीच ठेवणार आहे? काय विचारतोय मी? हो, आले, वाढते. साऊ बाळा, मी समजवते तिला, तुम्ही जेवा. सॉरी. चल बाळा, चल खाऊन घे तू. भूक नाही आहे. अशी कशी भूक नाहीये? असं अन्नावर राग काढू नये. चल बघू. राग कसला आणि कुणावर काढणार राग? सगळे आपापल्या ठिकाणी बरोबरच आहेत. माझंच चुकलं. रूह सारख्या मुलावर प्रेम केलं मी,
का वाईट आहे का तो? हा, आता त्याच्या आईच्या आज्ञेबाहेर जाऊ शकत नाही तो. हेच. त्याचं हेच ममाज बॉय असणं मला खूप आवडलं होतं. त्याचा हंबलनेस, शायनेस भावला होता मला. एक्सक्लुझिव्ह वाटायचा तो या जनरेशन मध्ये. पण आता त्याचा हाच स्वभाव आमच्या प्रेमातला अडथळा झालाय. मला एक सांग, ऋग्वेद तुझ्यावर खरं खरं प्रेम करतो ना? हो, खूप खरं. मग हे त्याचं प्रेमच त्याला धाडसी बनवेल बघ. खरं सांगते, आपल्या घरातलं सुधारण आहे ना तुझ्या बाबांचं, ते ना अण्णांच्या समोर उभं राहायला सुद्धा घाबरायचे. पण माझ्यावरच्या त्यांच्या खऱ्या प्रेमानं त्यांना अण्णांसमोर डायरेक्ट जाऊन मला मागणी घालायची डेअरिंग दिली. हा, आता मला घालून पडून बोलतात ते सोड ग. ते नवरे बोलतातच. ते बोलायचे थांबले की समजायचं त्यांचं प्रेम आटलं. ऋग्वेद बदलेल. पण मल्लिका आंटी नाही बदलणार. तिने जे नकाराचं कारण दिलंय ते नाही बदलणार. नाही हो, मी हे लग्नाचं स्वप्नच पुसून टाकते. परमनंटली डिलीट. पण आयुष्यभर रूवर प्रेम करत राहीन, कुणाशीही लग्न न करता. नाही सौ, तुझं लग्न होणार आणि ते सुद्धा ऋग्वेद श्रीरंग प्रधानशीच. तुला आठवते सौ? तुला कसं आठवेल म्हणा, लहान होतीस तू. तुला ना बाहुल्या खूप आवडायच्या. माझ्याकडे हट्ट धरला होतास मला बाहुली हवी, बाहुली हवी म्हणून. मग एकदा ऑफिस मधून येताना मी तुझ्यासाठी एक सुंदरशी बाहुली घेऊन आले. तू घरी आल्यावर मला विचारलंस बाहुली कुठे आहे. तेव्हा मला आठवलं की अरे देवा, या सगळ्या पिशव्या सांभाळायच्या नादात ती बाहुली त्या ट्रेनच्या रॅकवरच राहिली. मला तुझा रडवेला चेहरा बघवे ना ग. मी तशी आल्या पावली परत त्या स्टेशनवर गेले. त्या यार्डातली ती ट्रेन, तो डबा शोधून काढला. नशिबाने ती बाहुली तिथे रॅकवरच होती. ती घेतली आणि तुला आणून दिली. आणि इथे तर तुला एक मुलगा भावलाय ग, जिवंत, हाडा मासाचा, जीवन साथी म्हणून. त्याला मी तुला मिळवून देणारच. त्या दिवशी त्या यार्डातल्या ट्रेन मध्ये अशी पटकन उडी मारून चढले होते ना मी, तशी आता पुन्हा होऊन दाखवते की नाही बघ त्या मल्लिकेला. बघच तू. या शुक्राच्या चांदणीला साक्ष ठेवून शपथ घेते मी. तो मंगळ आहे. या समस्त तारका मंडलाला साक्षीला ठेवून शपथ घेते मी. अरे जुई मॅडम, तुम्ही इतक्या रात्री? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मग काही हवंय का? हो, तुमच्या मल्लिका मॅडम हव्यात. त्या गाढ झोपल्यात. मग उठवा त्यांना, नाही तर मी उठवते तिला. अहो थांबा थांबा. त्या मल्लिका! झोपेत असताना आमचे श्री साहेब सुद्धा त्यांना उठवायचं डेअरिंग करत नाहीत. ते ती जागी असताना पण करत नाहीत, पण मी करते. लहानपणी शाळेत जाताना पण मीच उठवायचे तिला. मल्लिका उठ, मी आले. मल्लिका, वहिनी, मल्लिका. वहिनी 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 एक मिनिट. काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? नो 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 प्रॉब्लेम विथ यू बोथ ऑफ यू. आय वॉन्टेड टू टॉक टू विथ मल्लिका. जुई काकू, आता यावेळी हे सगळं नको ना. नाही, याच वेळी. हीच ती वेळ, हाच तो क्षण. कॉल हर, गेट अप हर. मल्लिका, खाली ये, मी आले. व्हॉट्स गोइंग ऑन? व्हॉट रकस इज दिस? काय, कोण आरडाओरडा करतंय? मी जुई सूर्यकांत सामंत, पूर्वाश्रमीची जुई अण्णा कानविंदे. तू इथे काय करतेस एवढ्या रात्री? मूडला काळ वेळ नसते. कसला मूड? काय बोलतेस? आर यू ड्रंक? पिऊन आलीस का? खाऊन आले.
शपथ खाऊन आले, समस्त तारका मंडलांच्या साक्षीने शपथ खाऊन आले की मी जुई सूर्यकांत सामंत तुझ्या या मुलाचं ऋग्वेदचं लग्न माझ्या मुलीशी सायलीशी लावून देईनच. कुठल्या जन्मात? याच जन्मात, इसी जन्म में. मी नकार का दिला ते आठवतंय ना? हो, इथे 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 घुमतायत ते शब्द. दॅट्स गुड. मग आता घरी जाऊन झोपा. मी झोपायला नाही, तुझी झोप उडवायला आली आहे. नीट ऐक मल्लिका राजे प्रधान, येत्या काही दिवसात मी तुझ्यासारखे स्लिम आणि ट्रिम होऊन नाही दाखवलं तर बघ, आणि माझ्या मुलीचं तुझ्या या मुलाशी ऋग्वेदशी लग्न लावून दाखवेन. ऑल द बेस्ट. स्लिम अँड ट्रिम. येत्या काही दिवसात